मग ते डाबा उचलायचा नादानं टोपल्याचं शिळे भाकरीचं गटूळ घ्या आणि जर गोट्यात आई वडील असतील तर गाडी उभा करून न कळत शिळ्या भाकरीचं तुकडं त्या आई वडिलाकडे टाका. तुमची आई ती शिळ तुकडं घेईल. दोघांनाही वडिलांना दात नाहीत पण ते शिळ तुकडं तास 2 तास भिजू घालेल. लेटलेला असू द्या चांगला असू द्या कसं असू द्या दोघाला दात नाहीत म्हटल्यावर ज्याच्यामध्ये तेल नसताना चटणी आणि मीठ टाकेल आणि दोघं त्याचं मुटकं करून गोळा करून खातील. शिळा जरी आई वडिलाला दिलं तरी तुम्हाला आई वडील आशीर्वादच देतील. तुमचं वाईट कधी मनामध्ये त्यांच्या ना नाही. तसे संत जगामध्ये आपुल्या सारिके करते तात्काळ नाही काळ वेळ. मी मगाशी दर्शन सांगितलं एक हातानं द्या कृपा झाली का आनंद हातानं माझा परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक करा. त्यांच्याकडे पाप नाही पुण्य नाही असे वैष्णव करतात तरी काय ते नरजनी हाचे धंदा. काय केलं साधू संतांनी फक्त नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. नामाचं चिंतन या साधू संतांनी केलं पण त्यांच्यावर एवढी विघ्न आली पण ते निर्विघ्न काम करायचं कोणी केलं तर भगवान परमात्म्याने केलं. पण ते वैष्णव काय करतात गोविंदा सले गोविंद शैली गोविंद कामणी बैसलाचे ज्ञानेश्वर पावले तरी नामचिंतन करतात. जमत का? जमत. झोपल्यावरही नामचिंतन करतात. जमत का? जमत. पण त्याला एक प्रयोग करावा लागतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानात पांडुरंग पाहिजे मनात पाहिजे. आपोआप स्वप्न झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनात आहे का? आपल्या मनात एकच आहे काय मन ओढाय ओढाय उभ्या पिकातील ढोल किती आकला करी आकला करी साधू संतांच्या मनात पाप नाही पुण्य नाही मनावर ज्याने विजय मिळवला असे साधू संत असतात. तोच प्रकार माझ्या बाळूमामाच्या बाबतीत आहे. त्यांनी मनावर विजय मिळाला. मन जिंकता येतं का? मन जिंकता येतं पण तू परत अभंग आहे. आता कोठे धावे मन कुठं जाते? जात नाही कुठं. तुम्हाला विरोधासाठी सांगतो जरा चांगलं. बाजार कुठला असतो तुम्हाला इथला? याच असला हा ना तर सदाशिवनगर. त्या बाजारात कोणी भूत काय आणतं का? नाही ना. बघा मला तपासायला लागत आणता का भूत कोणी का? पण एका नमुन्यानं भूत काय आणली. भूत घ्या भूत. आताही कधीच नाही तो माल बाजारात आल्यावर बरीच गर्दी तिकडे पडली बघायला. मग एक आगा होता मला केवढ्याला आहे म्हणला 350 250 300 3 नमुन्याची भूत आहे. मग मला ज्याले माहिती ती 100 कमी दे पण ह्याचा गुण लय वाईट आहे. मला काय गुण आहे? हे भूत जर तू विकत घरी नेलं आणि हे जर पहिलं काम आपल्याला सांगूस तर दुसरं सांगितलं तर बरं नाहीतर जन नेले त्याचं नरड दाबून मारत या. ती म्हणला मी बी त्याच्या पुढचा आहे. ते 250 भूत घेतलं मी घरी आलं. त्याचा लई मोठा फायदा झाला. गरीब होतं त्याचं 1 एकर रान होतं. बांध फुकरून पावणे एकर झालं. कडे ज्याने बांध फुकरून पावणे एकर झालं. बघा बोताला ट्रॅक्टर चालू करून दिला त्याला सांगितलं 1 एकर नांगर. बांध फोडणार कोण असत? होत जशी बांध फोडणार ते काही सरळ असतो. तुम्ही शेतकरी जाता जाता माझे एवढं 2-3 शब्द ऐका साहेब.